नमस्कार मंडळी, द कॅप्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज प्रेमींसाठी एक खास डिश जी खूप सोपी आहे, अळणी चिकन सूप. अळणी चिकन सूप बनवण्यासाठी मी इथे चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. आता आपण वाटण करून घेऊया. अर्धा किलो ते पाऊण किलो चिकनसाठी हे वाटण पुरेसं आहे. अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहेत. 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर. त्यानंतर एक पाऊण चमचा मी मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये आणि आता छानपैकी वाटण वाटून घ्यायचं आहे, ते बारीक वाटून घ्यायचं आहे. मी जे 2 ते 3 पळी तेल घालून घेणार आहे आणि आता आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला तेलात खमंग असं परतून घ्यायचं आहे. इथं एकच टीप आहे आणि एकच काळजी घ्यायची, हे जे वाटण केलेलं आहे ते खमंग वास येईपर्यंत, हे कुकरमध्ये असो किंवा पातेल्यात तुम्ही बनवत असाल तरी ते वाटण आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे, खमंग परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचे एक ते 1.5 चमचा हळद. परत एकदा छान असं हलवून घ्या, हळद घातल्यामुळे ते मिक्स झालं पाहिजे सगळीकडे. आता वाटण परतून झालं आहे छान. आता आपण ह्याच्यात चिकन घालणार आहे, जे आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं 15 ते 20 मिनटं. ते आता आपण मस्त इथं छान परतून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचं. 1.5 ते 2 चमचा आपण मीठ घालणार आहे ह्याच्यामध्ये, कारण आपण नंतर पाणी ॲड करणार आहे, त्यासाठी मीठ लागेल. व्यवस्थित मीठ टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्या हे. आता आपण झाकण ठेवणार आहोत ह्याच्यावर. एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं आहे. कुकरमध्ये लावणार असाल तर तसंच परतून घ्यायचं आहे ते. कुकरचं झाकण अजून आपण इथे लावू नका तुम्ही. आता इथे जर पाहाल तर तुम्ही व्यवस्थित ह्याला पाणी न टाकता त्याचंच पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं तेलही सुटलेलं आहे. तसंच आपल्याला कुकरमध्येही करणार असाल तरी सेम अशा पद्धतीने आपल्याला पाणी आणि तेल दिसलं पाहिजे, एवढं परतून घ्यायचं आहे. आता मी इथे पातेल्यामध्ये अळणी सूप करते आहे, त्यामुळे मी गरम पाणी करून टाकणार आहे. तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर जे नॉर्मल पाणी आहे ते टाकलं तरी चालणार आहे. पाणी ॲड करून घेऊया. तर पाणी ॲड करून झालेलं आहे. आता इथे तुम्ही पाणी ॲड केल्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घ्या आणि कुकरचं झाकण इथे तुम्ही लावू शकता. आता मी पातेल्यातच ठेवलं आहे, त्यामुळे मी पातेल्यावर फक्त झाकण ठेवून देणार आहे आणि चिकन शिजेपर्यंत हे असंच ठेवायचं मीडियम गॅसवर. कुकरमध्ये करणार असाल तर मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. इथे पाहाल एक 20 मिनटानंतर पातेल्यात असल्यामुळे 20 मिनटं लागली आहेत. चिकन शिजलेलं आहे, छान उकळी आलेली आहे आणि आता गरमागरम चिकनचं अळणी सूप रेडी आहे. सर्व करून घेऊयात. एन्जॉय. द कॅप्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.